2011 पासून 2017 पर्यंत सलग 6 वर्ष फेसबुकच्या ग्लोबल पॉलिसीच्या डायरेक्टर असणाऱ्या सारा विन विल्यम्स यांनी मागच्याच वर्षी एक पुस्तक लिहिलंय ज्याचं नाव आहे केअरलेस पीपल, म्हणजे निष्काळजी लोक। हे पुस्तक फेसबुकमधल्या त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे। फेसबुक कशा प्रकारे सत्ता संपत्तीचा वापर जगावर राज्य गाजवण्यासाठी करत आहे त्याची सगळी कहाणी त्यांनी या पुस्तकात उघड करून टाकली आहे। या पुस्तकावर फेसबुकने अमेरिकेत बंदी घालण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आणि त्यामुळे या पुस्तकावर अमेरिकेत बंदी देखील घातली, पण हे पुस्तक भारतात उपलब्ध आहे। या पुस्तकात सारा विन विल्यम्स यांनी एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे की कशा प्रकारे जगातल्या अत्यंत उच्च विद्याविभूषित अशा स्मार्टेस्ट फेसबुकच्या टीमला भारताच्या ट्रायमध्ये म्हणजे ट्राय नावाच्या रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये बसणाऱ्या एका सामान्य अधिकाऱ्यानं तडाखा दिला आणि फेसबुकला भारतात अपयश आलं। नक्की काय झालं होतं आणि कशा प्रकारे एका भारतीय अधिकाऱ्यानं फेसबुकच्या टीमला दणका दिला ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। फेसबुकनं 2015-16 साली फ्री बेसिक्स हा उपक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश होता विकसनशील देशातील लोकांना मोफत इंटरनेट सुविधा पुरवणे। या उपक्रमाद्वारे काही निवडक वेबसाईट्स विनामूल्य वापरण्याची संधी लोकांना मिळणार होती। म्हणजे थोडक्यात फेसबुक आणि इतर काही वेबसाईट ज्या बातम्या, आरोग्य किंवा शिक्षण अशा क्षेत्रातल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचवतात त्या लोकांना विदाऊट डेटा चार्जेस मोफत लोकांच्यापर्यंत पोहोचता येणार होतं। अर्थातच याच्या मागे त्या कंपन्यांचा फायदा असणारच होता, पण लोकांना मात्र ही सर्व्हिस फुकट मिळणार होती आणि या सर्व्हिसमध्ये फेसबुकला खूप इंटरेस्ट होता। मात्र अनेक तज्ज्ञ आणि इंटरनेट हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला। त्यांनी असा आरोप केला की हा उपक्रम नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात आहे। या उपक्रमामुळे नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांचं उल्लंघन होतं, कारण फक्त ठराविक सेवा आणि वेबसाईट्सच मोफत उपलब्ध करून दिल्या तर त्या लोकांच्यापर्यंत जास्त पोहोचतात, जे खुलं आणि मुक्त इंटरनेटच्या तत्वांच्या विरोधात आहे। इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरनं सर्वांनाच म्हणजे सर्व वेबसाईटना समान ट्रीट केलं पाहिजे, नाहीतर एक वेबसाईट दुसऱ्या वेबसाईटपेक्षा वरचढ ठरेल आणि त्यामुळं त्या वेबसाईटचा आर्थिक फायदा जास्त होईल। आता फेसबुकचं सर्वात मोठं मार्केट आहे भारत। भारतात सर्वात जास्त फेसबुक युजर्स आहेत, त्यामुळे भारतात फेसबुकला ही गोष्ट घडवायची होती। मग भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं म्हणजे ट्रायनं या योजनेबद्दल जनतेलाच मत विचारलं। सार्वजनिक सल्लामसलत प्रक्रिया सुरू केली, ज्यामध्ये लोकांनी सांगायचं होतं की त्यांना फ्री बेसिक सुविधा पाहिजे की नको, कारण अशी योजना फक्त फेसबुकला वाटलं म्हणून सुरू करता येणार नव्हती। त्यामुळे लोकांच्या प्रायव्हसीचा देखील भंग झाला असता। मग ट्राई असं काहीतरी करतंय हे फेसबुकच्या लक्षात आल्यावर फेसबुकनं आपल्या पद्धतीनं भारतातल्या लोकांची मतं वळवायचा प्रयत्न चालू केला। ट्रायच्या या सल्लामसलती दरम्यान फेसबुकनं मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू केला। त्यांनी भारतीय नागरिकांना ट्रायला ईमेल पाठवण्याचं आवाहन केलं। म्हणजे फेसबुकनं सांगितलं की तुम्ही ट्रायला ईमेल करा। त्यासाठी असं भासवलं जाऊ लागलं की फ्री बेसिक्सला मोठ्या प्रमाणात भारतीय जनतेचा पाठिंबा आहे। फेसबुकनं मग काय केलं, कोटीच्या कोटी ईमेल्स ट्रायकडे पोहोचवण्यासाठी आपलं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं। म्हणजे प्रत्येक फेसबुक युजरकडून अशा प्रकारे कोटीच्या कोटी ईमेल्स ट्रायकडे पाठवण्यात आले की बघा या योजनेला लोकांचा केवढा पाठिंबा आहे। हे एक जबरदस्त दबाव तंत्र होतं। हे सगळं करण्यामागे फेसबुकचा पैसा आणि इतर गोष्टींचा देखील त्यांनी वापर केला होता, ज्यामुळे ट्रायवर फ्री बेसिक्स मंजूर करण्यासाठी मोठा दबाव येऊ शकला असता। फेसबुकच्या या रणनीतीला एक छोटा पण प्रभावी झटका बसला, तो एका भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्याने लावलेल्या कल्पक उपायामुळे। हा अधिकारी ट्रायमधील एक निम्न स्तराचा साधारण अधिकारी होता। त्यानं फेसबुकच्या या लाखो ईमेल्सला किंवा करोडो ईमेल्सला रोखण्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय शोधला। सोप्या भाषेत सांगायचं तर या अधिकाऱ्यानं ट्रायच्या सर्व्हरवरील सेटिंग बदलली आणि फेसबुककडून येणाऱ्या सर्व ईमेल्स ब्लॉक केल्या। यामुळे फेसबुकची संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली आणि त्यांचे ईमेल्स ट्रायपर्यंत पोहोचूच शकले नाहीत। फेसबुकच्या तंत्रज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले होते, पण हा भारतीय अधिकारी फक्त एक क्लिकनं त्यांना पराजित करू शकला। या जुगाडमुळे फेसबुकची संपूर्ण मोहीमच निष्फळ ठरली आणि ट्रायकडे लोकांची ईमेल्सच आली नाहीत, जी ईमेल्स खरं तर फेसबुकनं क्युरेट करून लोकांच्याकडून आपोआप ट्रायला पाठवली होती। त्यामुळे ट्रायवर कोणता दबावच राहिला नाही आणि त्यांनी नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने फेसबुकनं आणलेल्या फ्री बेसिक्सला भारतात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि त्याला कारण हे दिलं की भारतातल्या लोकांची अशी इच्छाच नाही।
जे खरं होतं, कारण फेसबुकनं कोणताही प्रचार केला नसताना कुठल्याही भारतीयानं अशा प्रकारे फुकट काही वेबसाईट पाहायला मिळाव्यात अशा प्रकारचे ईमेल ट्रायला केलेच नाहीत. तसे जर केले असते तर ट्रायनं त्याचा विचार नक्कीच केला असता. हा निर्णय भारताचे इंटरनेट भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा ठरला. भारताने इंटरनेट सेवा सर्वांसाठी समान असावी या तत्वाला नेहमीच पाठिंबा दिलाय. हा एका भारतीय अधिकाऱ्याचा साधा पण जबरदस्त आणि प्रभावी निर्णय होता, ज्यामुळे मोठ्या तंत्रज्ञान असणाऱ्या एका कंपनीला देखील झुकावे लागले. तसे झाले नसते तर काही वेबसाईट्स लोकांच्या पर्यंत जास्त पोहोचू शकल्या असत्या. थोडक्यात फेसबुक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचू शकले असतं. इंटरनेट नसताना देखील ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं असतं. लोकांच्या प्रायव्हसीचा भंग झाला असता. त्यांनी भारतीय लोकांचा कंट्रोल घेतला असता एक प्रकारे, आणि भारतीय लोकांना ते आपल्या पद्धतीनं मनूवर करू शकले असते किंवा थोडक्यात त्यांना मॅन्युपुलेट करू शकले असते, जी गोष्ट ट्रायच्या या निर्णयामुळे झाली नाही. आता तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल की ही गोष्ट झाली ते ठीक आहे, पण ही गोष्ट करणारा तो कर्तव्यदक्ष अधिकारी कोण होता ज्याने हे सगळं घडवून आणलं? तर हे उत्तर आज आपल्याकडे नाही. ट्रायच्या ऑफिसमध्ये बसलेल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याने हे केलं असेल, पण ही गोष्ट केली ही ट्रायनं उघड केलेली नसून ही गोष्ट तेव्हा फेसबुकमध्ये काम करणाऱ्या सारा विन विल्यम्स यांनी उघड केली. त्यामुळे त्यांना हे माहिती नाही की कुठल्या अधिकाऱ्यानं फेसबुकला दणका दिला. त्यांना फक्त हे माहिती आहे की फेसबुकच्या अशा प्रकारच्या पाशवी बळाचा वापर करून केलेल्या एका गोष्टीला एका भारतीय अधिकाऱ्यानं दणका दिला होता. आणि अशा प्रकारे अत्यंत निष्ठेनं केलेल्या आपल्या कामामुळे, आपल्या देशसेवेमुळे अनेक वेळा आपला देश अशा संकटापासून वाचत असतो. त्यामुळे संपूर्ण देश आज त्या ट्रायच्या अधिकाऱ्याला सलाम करतोय. या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.